हॅलो एव्हरीवन, मी पी थोरात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला माहिती असेल सर्वपर्यंत ही ॲड पोहोचलेली असेल. मागच्या 12 जानेवारी 2024ला DSSBच्या ऑनलाईन साईटवरती तुम्हाला ही ॲड पब्लिश झालेली दिसत असेल. ॲक्च्युली 1 महिन्यापूर्वीच ॲड ही पब्लिश झालेली आहे. फक्त ॲप्लिकेशनची जी प्रोसेस स्टार्ट होणार आहे ती आता या महिन्यामध्ये चालू होणार, ती आपण नंतर डिस्कस करूया. त्या अगोदर महत्त्वाची ही जे DSSB डिपार्टमेंट आहे ते आहे दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड. आणि याच्यामध्ये दरवर्षी तुम्हाला फार्मसी ऑफिसरच्या जागा बघायला भेटतात. दर 3-4 महिन्यांनी, दर 6 महिन्यांनी तुम्हाला या DSSBच्या अंडर आपली फार्मसी ऑफिसर म्हणजे औषध निर्माण अधिकारी या पोस्टच्या जागा फिलअप केल्या जातात आणि भरपूर चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये आपली फार्मसीची रिक्रुटमेंट याच्यामध्ये होत असते. तर नेमकं आता आपण जाणून घेणार आहोत की कशा प्रकारच्या ॲप्लिकेशनची प्रोसेस होणार आहे, किती महत्त्वाच्या कुठल्या डेट्स आहेत, ज्या डेटपासून तुमच्या ॲप्लिकेशन प्रोसेस स्टार्ट होईल, कुठल्या विद्यार्थ्यासाठी क्वालिफाय असणार आहेत, B.Pharm D.Pharm असेल, एक्सपिरियन्स लागेल नाही लागेल, किती जागा आहेत, कुठल्या कॅटेगरीसाठी किती, सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये शेअर करेल. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक नक्की बघा. तर अशा प्रकारचं पूर्ण ॲडव्हर्टाईजमेंटचं PDF आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण ओपनिंग ऑफ द डेट ऑफ द सबमिशन ऑफ द ऑनलाईन ॲप्लिकेशन, म्हणजे फॉर्म तुमचे कधी ओपन होणार आहेत ॲप्लिकेशन करण्यासाठी, तुम्ही कधी साईटवरती जाऊन ॲप्लिकेशन करू शकता. तर ती महत्त्वाची तारीख आहे 13 फेब्रुवारी 2024. 13 फेब्रुवारीला तुम्ही ॲप्लिकेशनची प्रोसेस तुमची स्टार्ट होणार आहे. 13 फेब्रुवारीपासून तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता ऑनलाईन साईटवरती जाऊन. त्याच्यानंतर क्लोजिंग डेट ऑफ द सबमिशन ऑफ द ऑनलाईन ॲप्लिकेशन, जी ॲप्लिकेशनची क्लोजिंग डेट आहे ती असणार आहे 13 मार्च 2024. तुमच्याकडे जवळपास 1 महिना म्हणजे जवळपास 30 दिवस तुमच्याकडे आहेत. या एका महिन्यामध्ये तुमची पूर्ण ॲप्लिकेशनची प्रोसेस ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे. 13 फेब्रुवारीला तुमच्या ॲप्लिकेशनची प्रोसेस स्टार्ट होईल. तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता 13 फेब्रुवारीपासून आणि शेवटची तारीख आहे 13 मार्च 2024. इथपर्यंत लक्षात आलं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, आता आपण आपली जी पहिलीच पोस्ट आहे, पोस्ट कोड तुम्ही बघू शकता 1/2/1/24 अशा प्रकारचा पोस्ट कोड तुम्ही बघू शकता. नेम ऑफ द पोस्ट फार्मासिस्ट नावाने पोस्ट आहे. नेम ऑफ द डिपार्टमेंट हेल्थ फॅमिली वेलफेअर आहे. जर आपण ग्रुप बघितला तर ग्रुप Cच्या अंडर ही तुमची पोस्ट 8 असते, ज्याला मराठीमध्ये आपण गट कच्या अंडर म्हणतो. एकंदरीत पूर्ण आपण जागेचा विचार केला फार्मसी ऑफिसर म्हणजे फार्मसिस्टच्या, तर जवळपास 318 एकंदरीत एवढ्या जागा तुम्हाला बघायला भेटतील. आणि चांगल्या पद्धतीच्या म्हणजे चांगल्या जवळपास आपल्या आरोग्यामध्ये जेवढ्या जागा होत्या 200, तर त्या लेवलच्या जवळपास 318 जागा तुम्हाला या डिपार्टमेंटमध्ये बघायला भेटतील. या 318 पैकी 96 जागा असतील ज्या की अनरिझर्व कॅटेगरीसाठी रिझर्व असतील. त्याच्यानंतर OBCसाठी सुद्धा सेम तशाच प्रकारे 96 जागा रिझर्व आहेत. त्याच्यानंतर 21 ज्या जागा आहेत त्या शेड्यूल कास्ट म्हणजे SCच्या आहेत. त्याच्यानंतर शेड्यूल ट्राईब म्हणजे STच्या लोकांसाठी 40 जागा तुम्हाला इथं रिझर्व असताना दिसत असेल. त्याच्यानंतर शेवटची कॅटेगरी EWS, त्यांच्यासाठी जवळपास 65 एवढ्या जागा इथं तुम्हाला व्हॅकंट असताना दिसत असेल. अशी एकूण 318 जागेची तुमची जी ही ॲड आहे फार्मसी ऑफिसरची ती तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर फिजिकली चॅलेंज जो प्रवर्ग आहे त्याच्यामध्ये 20 जागा आहेत. एक सर्व्हिसमॅनसाठी 31 जागा आहेत आणि इन्क्लुडिंग त्याच्यामध्ये जवळपास तुम्हाला 15 जागा बघायला भेटतील. अशा एकूण 318 जागेची तुमची ही पूर्ण ॲड असणार आहे. याचबरोबर बाकी खाली नर्सिंगच्या जागा आहेत, बाकी कुक आहे, बाकी ट्रान्सलेटर, हिंदी सेक्शन ऑफिसर अशा प्रकारच्या जागा आहेत. तर आपण फक्त फार्मसीविषयी डिटेलमध्ये ते डिस्कस करतो. लक्षात आलं. कॅटेगरीप्रमाणे आपण व्हॅकन्सी मॅट्रिक डिस्कस केलेला आहे. 318 जागेची पूर्ण ही ॲड असणार आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं आपण बाकीची जी इलिजिबिलिटीची प्रोसेस आहे ती आपण डिस्कस करूयात. आपल्याला ही वेबसाईट जी आहे ती वेळोवेळी चेक करायची आहे. DSSBonline.nic.in या वेबसाईटवरती तुम्हाला बाकी ॲप्लिकेशन तुम्ही करू शकता. 13 तारखेपर्यंत ॲप्लिकेशन संपणार आहे. 13 मार्चपर्यंत अगोदर तुम्हाला ॲप्लिकेशन करायचे. आता याच्यानंतर आपण बघणार आहोत फार्मसिस्टविषयी महत्त्वाच्या पुढच्या गोष्टी. इथं आल्यानंतर तुम्हाला चार्ट दिसत असेल. 1/24 आपला पोस्ट कोड आहे, आणि फार्मसिस्ट नावाची पोस्ट आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा जागेचं डिव्हायडेशन बघायला मिळेल. अनरिझर्व कॅटेगरी 96, OBCसाठी 96, शेड्यूल कास्ट 21, ST 40, EWS 65, टोटल 318. त्याच्यानंतर आता खाली बघा एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये कुठल्या प्रकारच्या महत्त्वाच्या अटी तुम्हाला बघायला भेटल्या आहेत. तर एसेन्शियल म्हणजे गरजेचं कुठलं क्वालिफिकेशन आहे ते बघूया. बॅचलर डिग्री इन फार्मसी, B.Pharm फ्रॉम द रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर इक्विव्हॅलंट. तुमचं B.Pharm झालेलं पाहिजे, तुम्ही ह्या फॉर्मसाठी अप्लाय करू शकता. रजिस्टर ॲज अ फार्मसिस्ट ऑन द फार्मसी ॲक्ट 1948, तुम्ही एक रजिस्टर फार्मसिस्ट असायला हवेत. त्याच्यानंतर द सिलेक्टेड कॅन्डिडेट्स हॅज टू बी रजिस्टर इन अ दिल्ली फार्मसी काउन्सिल विदिन अ 6 month ऑफ द जॉईनिंग. त्याच्यानंतर तुमचं जर सिलेक्शन याच्यामध्ये जर झालं तर तुम्हाला दिल्ली फार्मसी किंवा ते जे दिल्लीचं PCI आहे तिथं तुमचं रजिस्ट्रेशन तुम्हाला
करावं लागेल, तुमचं रजिस्ट्रेशन तुम्हाला तिथं चेंज करून घ्यावं लागेल. लक्षात येते. जर तुम्ही B.Pharm असाल, बॅचलर असाल, तुमचं 4 वर्षाचं डिग्री झालं असेल तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. तुम्ही एक रजिस्टर्ड फार्मसिस्ट असायला हवे, दुसरी गोष्ट. आणि जॉईनिंग झाल्यानंतर तुम्हाला तुमचं जे लायसन आहे ते चेंज करून तुम्हाला दिल्ली PCIमध्ये कन्वर्ट करावं लागेल. ह्या गोष्टी तुमच्या एवढ्या इसेन्शियल क्वालिफिकेशनमध्ये येतात. बाकी D.Pharm लोकांचं इथे क्वालिफिकेशन मेन्शन केलेलं नाही. जर तुम्ही D.Pharm असाल तर तिथं क्वालिफिकेशनमध्ये जर तसं ऑप्शन येत असेल फॉर्म भरत असताना तर तिथं तुम्ही ते टाकू शकता, किंवा जर ऑदर ऑप्शन असेल तिथं ऑदर करून तुम्ही D.Pharm मेन्शन करू शकता. आणि अशा प्रकारे जर टाकून ते गोष्टी फॉर्म पुढे जात असेल तर तुम्हाला तो फॉर्म भरता येईल. आता ही ॲक्च्युली गोष्ट फॉर्म भरत असताना क्लिअर होईल. एकदा तुम्हाला मी डमी फॉर्म भरून दाखवेल, त्याच्यानंतर बाकीच्या एकदा गोष्टी ह्या क्लिअर होतील. डिझायरेबलमध्ये असा एक्सपिरियन्स वगैरे काही नसणार आहे. एक्सपिरियन्समध्ये बघा इसेन्शियल किंवा डिझायरेबलमध्ये एक्सपिरियन्स नाही तुमचा. पे स्केलचा विचार केला तर 29,200 पेमेंट स्टार्ट होईल, 92,300 पेमेंट जाईल. लेवल 5च्या अकॉर्डिंग पेमेंट आहे. ग्रुप Cची पोस्ट आहे नॉन गेजेटेड आणि नॉन मिनिस्ट्रियल. एज लिमिटचा विचार केला तर नॉट एक्सिडिंग 27 इयर. मिनिमम एज लिमिटची जर आपण विचार केला तर 27 वर्ष मिनिमम एज लिमिट आहे. आणि एज रिलॅक्सेशनचा विचार केला तर ते तुम्हाला पॅरा नंबर 7मध्ये बघायला भेटेल. लक्षात येते. 27 वर्ष हे तुमचं एज लिमिट असणार आहे या पोस्टसाठी. त्याच्यानंतर बाकीच्या पोस्ट खाली चालू होतात. खाली गेल्यानंतर आपण आता महत्त्वाचं जे एज रिलॅक्सेशन आहे ते आपण इथं बघून घेऊयात. त्याच्या अगोदर तुमची जी फीस आहे ती डिस्कस करूयात. ₹100 म्हणजे ₹100 तुम्हाला लागतील या फॉर्ममध्ये फॉर्म फिलअप करण्यासाठी. त्याच्यानंतर खाली बघा आता सिलेबस आपण इथं डिस्कस करूयात की कुठल्या प्रकारचा सिलेबस आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळेल. तर आपली आता इथं पोस्ट टेक्निकल पोस्ट आहे आपली. 1/24 हा आपला कोड आहे. आणि बाकीच्या डिटेल बघा इथे. टाईम ड्युरेशन 2 तासाचा वेळ आपल्याला आहे. जवळपास 120 मिनटं तुमच्याकडे आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला टोटल 200 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. वर बघू शकता टोटल MCQ असणार आहेत 200. त्याच्यानंतर टोटल मार्क डिस्ट्रिब्युशन ते काही येणे दिलेलं आहे. आणि ग्रँड टोटलमध्ये 200 म्हणजे जवळपास एका प्रश्नाला 1 गुण असतील. असे 200 गुणाची तुमची परीक्षा असेल. आणि 2 तास तुम्हाला आहेत, 120 मिनटं आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला 120 मार्काची परीक्षा कंटिन्यू करायची आहे. टोटल मार्क्स MCQ 200 आणि टोटल MCQचा विचार केला तर इथं पण 200 तुम्हाला बघायला भेटेल. म्हणजे 200 MCQ असतील, 200 गुण असतील आणि टाईम असेल 2 तास म्हणजे 120 मिनिटं. सेक्शन A बघा, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी दिलेल्या आहेत. जनरल अवेअरनेस, जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग ॲबिलिटी, अर्थमॅटिकल न्यूमेरिकल ॲबिलिटी, टेस्ट ऑफ द हिंदी लँग्वेज अँड कम्प्रेन्शन, टेस्ट ऑफ द इंग्लिश लँग्वेज अँड कम्प्रेन्शन. अशा प्रकारचा तुमचा जनरल A सेक्शनमध्ये अशा प्रकारचा सिलेबस असणार आहे. त्याच्यानंतर सब सेक्शन सेकंडमध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑफ द मल्टिपल चॉईस क्वेश्चन ऑन द सब्जेक्टिव्ह कन्सर्न ॲज पर द क्वालिफिकेशन प्रिस्क्राइब्ड फॉर द पोस्ट. याला तुमचे 100 मार्क्स असणार आहेत. आणि या टेक्निकलचे असणार आहे तुमचे 20 मार्क. लक्षात येते. अशा प्रकारची तुमची परीक्षा होईल. बाकी प्रश्न हे टेक्निकलचे असणार आहेत, म्हणजे ते तुमचे फार्मसीवरती बेस्ड असतील. लक्षात येते. आपण पोस्ट नंबर 1/24 बघितला, त्याचा पूर्ण सिलेबस बघितला. आणि वर जर आपण आलो तर तुम्हाला 1/24 हा आपला इथला पोस्ट कोड तुम्ही बघू शकता, जो की फार्मसीचा आहे. लक्षात येते. इथपर्यंत सगळ्या गोष्टी आपण क्लिअर केलेल्या आहेत. आता खाली आल्यानंतर कुठल्या कॅटेगरीला कशा प्रकारचं रिझर्वेशन आहे, एज रिलॅक्सेशन, ते आपण तुमच्याशी मी इथं डिस्कस करेल. खाली आल्यानंतर बघा 7 नंबरच्या पॅरामध्ये तुम्हाला एज रिलॅक्सेशनचा क्रायटेरिया दिसत असेल. SC STचे जे विद्यार्थी आहेत त्यांना जवळपास 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे, म्हणजे 27मध्ये तुम्हाला 5 ॲड करायचे आहेत. OBCच्या लोकांना 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे, म्हणजे 27मध्ये तुम्हाला इथं 3 ॲड करायचे आहेत. तुमचं इथं 30 निघून जाईल OBCसाठी. फिजिकली चॅलेंजसाठी 10 वर्ष, फिजिकली चॅलेंज SC STसाठी 15 वर्ष, फिजिकली चॅलेंज OBCसाठी 13 वर्ष. लक्षात येते. मिनिमम 27 वर्ष सगळ्यांसाठी आहे. मॅक्झिमम एज लिमिट SC STसाठी 5 वर्ष ॲड करायचे 27मध्ये, OBCला 3 वर्ष ॲड करायचे. तर अशा प्रकारची तुमची मिनिमम आणि मॅक्झिमम एज लिमिट तुमची इथं निघून येईल. बाकी एक सर्व्हिसमॅनसाठी तुम्ही इथं रिस्पेक्टिव्ह तुमच्या कॅटेगरीप्रमाणे स्पोर्ट पण असतील, रिझर्वेशन एक सर्व्हिसमॅन असतील, त्यांनी तुमच्या रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीप्रमाणे इथं बघून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारची महत्त्वाची ही तुमची माहिती होती. बाकी ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा आहे, D.Pharm तिथं इलिजिबल आहे किंवा नाही, ह्या गोष्टी जेव्हा ॲप्लिकेशन फॉर्म स्टार्ट होतील तेव्हाच आपल्या गोष्टी ह्या बाकीच्या लक्षात येतील. बाकी याच्यासाठी तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याच्यावरती मी डेडिकेटेड एक व्हिडिओ पुन्हा तुम्हाला देईलच, कारण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जागा आहेत. याच्यामध्ये काही आपल्याला बाकीचे सुद्धा सर्टिफिकेट जसं की OBC सर्टिफिकेट एक्स्ट्रा काढावं लागतं आहे, तर ते तुमच्याशी मी डिस्कस करेल की कुठले बाकीचे डॉक्युमेंट्स आपल्याला याच्यासाठी रिक्वायर्ड आहेत. तर सध्या तुम्ही फक्त आता वाट बघायची. 13 फेब्रुवारीला तुमचे ॲप्लिकेशन जेव्हा स्टार्ट होतील तेव्हा पुन्हा एकदा तुम्हाला मी याच्यावरती व्हिडिओ देईल, जेणेकरून तुम्ही त्या तारखेला या ॲप्लिकेशन प्रोसेसमध्ये तुम्ही
जे आहे तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता. तर भरपूर जागा आहेत ज्या लोकांचं इथं एज बसते, ज्याचं क्वालिफिकेशन इथं बसते, त्या सर्व लोकांसाठी खूप आणि महत्त्वाची मोठी अपडेट असणार आहे. सर्वांनी काळजीपूर्वक 13 फेब्रुवारीला हे ॲप्लिकेशन स्टार्ट करेल. बाकी एक्झाम रिलेटेड किंवा ॲप्लिकेशन रिलेटेड तुमच्या मनात काही डाऊट असतील तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते विचारू शकता. याचं PDF मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती टाकून देईल. टेलिग्राम चॅनलचं नाव सगळ्यांना माहिती आहे, आयडियल फार्मसी कोचिंग. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला मिळेल. एक्झाम रिलेटेड ज्याही फार्मा रिलेटेड महत्त्वाचे अपडेट असतात मी तुम्हाला वेळोवेळी त्या टेलिग्राम चॅनलवरती या यूट्यूब चॅनलवरती शेअर करत असतो. ड्रग इन्स्पेक्टरसाठी MPSCच्या खास प्रिपेअर करत असाल तर आपलं दुसरं एक चॅनल मी क्रिएट केलेलं आहे ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम म्हणून. तर त्यावरती तुम्ही मला जॉईन करू शकता. त्याच्यावरती मी MPSC ड्रग इन्स्पेक्टरच्या ज्याही महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका अपडेट असतील त्या तिथे मी शेअर करत असतो. तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. तर पुन्हा एकदा मी याच्यावर तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ देणार आहे जेव्हा ॲप्लिकेशन फॉर्म स्टार्ट होतील. तोपर्यंत मनातील डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये ते तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता. तर आजच्या व्हिडिओ फक्त एवढंच. भेटूया काही पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.